मी आलतो आज रानात आपल्याला भिजवायचं होतं. आपल्या रानात कांदा लावलेला आहे. तुम्हाला हो का कांदा दावतो. हो का हे कांदा आहेत. हे बघा इकडे कांदा लावलेत. हे आपल्याला आज भिजवायचे आहेत. सकाळी 8 वाजता लाईट आलती. आता 4 वाजता जाती. तर आज नाही एवढं भिजवून झालं कारण की घरी जरा काम होतं. तर आज आलो. आता 8 सारं भिजवून झालेत. पाणी बी लय स्लो यायला लागले. हो का तुम्हाला मी एक झाड लावणार आहे. हो का हे कशाचं झाड आहे हे ओळखून दाखवा तुम्ही. हो का हे शेंगा कशाच्या आहेत लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा. जरी तुम्ही झाड बघितलं असलं तुम्ही फक्त गावाकडलेच असू शकता कारण की हे फक्त गावाकडल्यालाच माहिती आहे की हे कशाचं झाड आहे. हो का तुम्ही बघा कमेंटमध्ये लवकरात लवकर सांगा. हो का हे बघा कशाचं झाड आहे बघा. हो का काय लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा. तर हो का हे आपल्या रानातले कांदे आहेत. हो का आता खत टाकलंय 2-3 दिवसाखाली. तर 2-3 दिवसाखाली खत टाकून पाणी द्यावं लागतं. बघा इकडं आता पाणी द्यायला चालूच आहे. हे बघा इकडे ज्वारी बी आहे आपली. हे कांदा आहे. हो का चार्ली हो का इकडे झोपलाय. हो का इकडे चार्ली डाऊन झोपल्या तर. हो का ती ती तुम्हाला जे कवर दिसतं तर त्यात आपण कांद्याचं बी आणलेलं होतं. त्यात कांद्याचं बी भेटतं. ते अर्धा किलोचं पॅकेट असतं. ह्याला कांदा जर चांगला आपल्याला पाहिजेल असलं तर ह्याला खूप कष्ट घ्यावं लागतं. जसं की फवारण्या करावं लागतात, खत टाकावं लागतं, औषधं ही सगळं एवढं करावं लागतं. तेव्हा कुठं 1 एकर कांद्या 1 एकर रानात एवढा मोठा कांदा येते. सध्याला अजून लहानच आहे कांदा. फुगायला त्याला अजून टाईम आहे. असा मोठा गरगरीत फुगल्यावर ना ते मार्केटमध्ये गेल्यावर त्याला भाव येतो. म्हणून खत टाकावं लागतं. पुन्हा फवारणी करावं लागते. औषधं ही सगळे टाकावं लागतात. वेळोवेळी पाणी द्यावं लागतं याला. इकडं कांदा ज्वारी सगळं आहे आपल्याकडं. लसूण बी लावलेला आहे. तर लसूण अजून बारका आहे. त्याला खत टाकून पाणी दिलंय. सध्याला लाईट गेली वाटतं. पाणी कमी यायला लागले. मी आणि चार्लीच रानात आलतो. दोघंच आहोत रानात आता. 4 वाजता लाईट जाती. तरी अजून ह्याला 2 दिवस लागतात भिजवायला एवढं रान. बोरीचं बी झाड आहे का इथं लिंबाचं झाड आहे. सेम छत्रीवरच आहे बघा. नुसतं पाऊस लागत नाही काय नाही सगळं बघा खाली. पाऊस लागत नाही काय नाही. बघा इकडे एक झाड आहे. बघा ही मित्रांनो लवकरात लवकर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा हे झाड कुठलं आहे ती. लवकरात लवकर कमेंट करा आणि लाईक करून सबस्क्राईब करा कमेंट करा. तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.